पाहायला मिळेल. उद्याचा दिवस प्रत्येक संघासाठी आपण पाहिलं तर मग जेवणाची व्यवस्था देखील असेल. चला आपण बघतोय मॅचला सुरुवात होते. दोन खेळाडू आलेत, प्रतीक जाधव आणि भूमित जाधव, दोन जाधव ब्रदर्स. आणि बॉलिंग मार्कवर आपण बघणार आहोत बॉलर मिस्टर सनील सावरे. सनील सावरे नावाचा बॉलर आपण पाहिला तर एक ऑलराऊंडर खेळाडू, तितकाच चांगला खेळाडू आपण बघितला तर बॅटर आहे ऐकवीरा स्पोर्ट्स नागले टीमचा, जो स्ट्राईक एंडकडे आपण प्रत्येकाला पाहतोय. चर्चा करायची झाली तर आपण जवळजवळ पहिला बॉल पाहतोय आपण. पहिला बॉल हवेत, पहिला बॉल खाली, विकेट किपर येत आहेत अमोल. आणि पहिल्याच बॉलवर आपण पाहतोय विकेट मिळाली आहे. विकेट कोणाची मिळाली आहे तर प्रतीक जाधव या खेळाडूची. पहिला बॉल आपण पाहिला तर मग बॅकफुटला जाऊन मोठा फटका कन्वर्ट करण्याचा प्रयत्न पाहायला मिळाला. आणि तिकडे आपण पाहू शकतो फलंदाज बाद. आणि पहिल्याच बॉलवर पहिली मोठी सफलता. प्रतीकला जावं लागेल त्या गावच्या दिशेने आउट. खूप खूप धन्यवाद. इथे आपण बघू शकतो मैदानाच्या आतमध्ये पहिल्या बॉलवर पहिली विकेट डाऊन झाली आहे. सनील सावरेला मिळालेली सफलता. आता बॅटिंग करण्यासाठी येत आहेत दुर्वेश पागे नावाचे बॅटर. तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करण्यासाठी आलेत. आणि तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करत असताना आपण पाहतोय चांगली सुरुवात करावी लागेल, परंतु नाहीये. एज आहे ते पण विकेट डाऊन होताना पाहायला मिळेल. लागोपाठची दुसरी. दुर्वेश पागी देखील आले. हलकस बॅटचं एज. विकेट किपरच्या हातामध्ये बॉल प्रस्थान आणि फलंदाज बाद. बॅक टू बॅक विकेट डाऊन. धन्यवाद. दोन विकेट डाऊन झालेत. पहिल्या दोन बॉलवर पॉवर प्ले पीपी च्या ओव्हर मध्ये आपण बघतोय. आणि पीपीच्या ओव्हर मध्ये आपण पाहिले तर हे थोडीशी फलंदाजी आपण पाहिले तर खराब पाहायला मिळते. आता नवीन बॅटर आलेत मैदानाच्या आतमध्ये. अजय आटकरी नावाचे बॅटर. हॅट्रिक बॉल असेल सनील सावरेसाठी. हॅट्रिक बॉल आपण पाहिलं तर मग कशा प्रकारे हाताळला जाईल, ज्याप्रमाणे चर्चा करायची झाली तर ऑपॉर्च्युनिटी बघा जी मिळालेली आहे ना ती ऑपॉर्च्युनिटी पूर्ण केली जाईल का. खाली राहणारा बॉल, थोडीशी दिशा चुकीची पाहायला मिळाली आहे. व्हाईट बॉलचा इशारा मिळेल. रन्स मे आपण बघितली तर 1 आणि एक्स्ट्राने या संघाचं खातं ओपन होताना पाहायला मिळत आहे. डेड बॉलचा इशारा. चर्चा करायची झाली तरी ते शॉर्ट पुल केला. बॉल डिक्लेरेशन झोन मध्ये बॅकफुटला जाऊन पुल करण्याचा प्रयत्न. बॅट अँड बॉल मध्ये योग्य कनेक्शन करायचा प्रयत्न आहे. एक धाव मिळेल तिकडे आपण बघू शकतो, कारण की झोन 1चा आहे तिकडे बॉल गेला म्हणजे एकच मिळेल. ओव्हर नंबर 1 आहे. आणि सुरुवात आपण बघितली आहे ना तर ती सुरुवात आपल्याला मोठी व्हायला हवी आहे. परंतु एकविरा स्पोर्ट्स नागले टीमच्या माध्यमातून तशा प्रकारचं आपण पाहिलं तर क्रिकेट सध्या तरी खेळलं जात नाहीये. बॉलिंग टीम आपण बघतोय ज्याप्रमाणे इथे खेळ करताना पाहायला मिळाली आहे. सनीलने आपण बघितलं तर चांगल्या रिदमने बॉलिंग केली आहे. अपील केली आहे आणि फलंदाज आणखीन एक होतोय बाद. हलकस एज पाहायला मिळालंय. पुन्हा एकदा बॅट्स विकेट किपरच्या हातामध्ये बॉल प्रस्थान. विकेट डाऊन होईल. तिसरा मोठा धक्का दिला जातोय. अजय अतकरी नावाचा बॅटर देखील झालाय बाद. मैदानाच्या आतमध्ये धावफलकावर धावा आहेत फक्त 2.
खूप धन्यवाद डीजे. बघा ऍक्शन रिप्ले मध्ये जवळजवळ वाईड लाईनची बाहेरची लेंथ होती तिथे छेडछाड करण्याचा प्रयत्न पाहायला मिळाला आणि बॅटचा एज विकेट किपरच्या हातामध्ये बॉल आपण पाहिला तर जाताना पाहायला मिळाला आहे आणि तिकडे आपण बघू शकतोय तर विकेट एक बघ आला इथं वाईट आलाय काय मॅच करता तुम्ही धावा जास्त बॉल टाकला एक लवेश आले तो मैदानाच्या आतमध्ये. लवेश भोईर जवळ आपण बघितलं तर लवेश भोईर यांना आता यावं लागतंय 5व्या क्रमांकावर फलंदाजी करण्यासाठी. नंबर 5 आपण बघितलं तर इथे बॅटिंग करण्यासाठी. दिशाहीन बॉल पाहायला मिळेल वाईड असेल. अंपायर देखील इशारा पोहोचवत आहेत वाईडचा ज्याप्रमाणे इकडे पॉवर प्लेच्या ओव्हर मध्ये बघा 3 विकेट हे गमावलेले आहेत. शेवटचा बॉल आहे ओव्हर मध्ये सोडून दिलाय बॅटरने. हाईट फॅक्टर खूप महत्वपूर्ण आहे. व्हाईट बॉलचा इशारा कारण की इथे आपण पहिला भरपूर बाउन्स होताना पाहायला मिळाला हा बॉल. लवेश भोईर यांना आपण बघू शकतो आपण बॅटिंग करण्यासाठी 1 बाउन्स फॉर दी ओव्हर. अंपायर देखील चेतावणी देताना पाहायला मिळाले. इथे चर्चा करायची झाली आहे तर खास करून आपण पाहू शकतोय तर या पीपीच्या ओव्हर मध्ये पुन्हा पाहायला पण दिशा चुकीची पाहायला मिळाली आहे. वाईड मिळणार आहे इथे या ओव्हर मध्ये. वाईड आतापर्यंत येताना पाहायला मिळालेत. धाव फलकावर किती धावा झाल्यात आपण पाहूया. 5 धावा झाल्यात. बॉल फेकून झालेत देखील 5. सनेल सामना करतील लवेश. लास्ट बॉल आहे. चांगला फटका कन्वर्ट केला आहे. मोठा समोर गॅप आहे. गॅप मधून वेगाने चेंडू चाललाय दन 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 करत बाउंड्री लाईनच्या पलीकडे. चांगला फटका लवेशने मात्र पेश केलाय. विकेट आले होते इथे परंतु इथे मोठ्या धावा आल्या नव्हत्या आणि तो मोठा फटका मात्र खेळला. शेवटच्या बॉलवर विकेट गेले 3 आणि फलकावर धावा पहिल्या ओव्हर मध्ये 9. धन्यवाद डीजे. पहिल्या ओव्हरचा खेळ पूर्ण झालाय. पहिल्या ओव्हर मध्ये आपण बघू शकतोय जवळजवळ 2 विकेट देखील आलेत. त्यात नंतर एक चौकार 4 वाईट देखील आणि एक सिंगल देखील येताना पाहायला मिळाले. म्हणजेच एक चौकार 4 वाईट आणि एक सिंगल 9 धावा आणि 2 विकेट हा देखील आपण बघितल्या ज्या आपल्याला येताना पाहायला मिळाला. 3 विकेट घेऊन गेलाय सनील चासपाल. अमोल आलेत. अमोल तलेकर या टीमचे आपण पाहिलं तर एक चांगले खेळाडू आणि सध्या तरी अमोल यांना आपण बघितलं तर ऑलराऊंडर सध्या तरी आपण बघू शकतो. मग शिवांशची जी टीम आपण बघितली आहे त्या शिवांश टीम मध्ये आपण बघितलं तर मग आपण किरण गवारी प्रकाश तुंबडा विश्वनाथ जाधव आणि त्या टीम मध्ये देखील याही खेळाडूंचा आपण नंबर पाहत असतोय. परंतु कदाचित आज आपल्या संघासाठी त्याने प्रोत्साहन दिलं आपल्या संघाला प्राधान्य दिलंय कारण की आज त्यांच्या संघाला गरज आहे म्हणून आज ते या संघामध्ये आहेत. कारण की डेफिनेटली त्या तिकडीच्या समोर आपण बघितलं तर हे देखील खेळाडू त्यांच्या सोबतीने असतात नेहमी. जाऊया आपण अमोलच्या बॉलिंगने मैदानाच्या मध्ये. खेचून मारलेला बॉल प्रॉपर टायमिंग नाहीये. झेल निर्माण आणि पकडलं जाईल. अमोलला पहिल्याच बॉलवर मिळेल सफलता. फलंदाज आपण पाहिलं तर मिस्टर भूमित जाधव सो लेफ्टी होता तो झालाय बाद आणि अमोलला पहिल्याच बॉलवर मिळेल मोठी विकेट आउट. खूप खूप धन्यवाद डीजे.
नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये आलेत बॅटिंगसाठी. आकाश जाधव आणि आकाश जाधव आलेत 6व्या नंबरवर बॅटिंग करण्यासाठी. पहिल्या ओव्हरमध्ये 3 विकेट घेतले होते सनीलने. अमोलने देखील इथे आपण बघितलं जी परंपरा पाहायला मिळाली होती की पहिल्या बॉलवर विकेट, आणि तशी परंपरा कायम ठेवली. अमोलने देखील आपण बघितलं पहिल्या बॉलवर विकेट. समोर खेचलाय बॉल, फिल्डर आहे तिकडे. फिल्डिंग चांगली झाली आहे, परंतु बॉलला जोपर्यंत पकडला, ओ आता काय झालंय, डायरेक्ट हिट मारलाय. कदाचित आपण पाहू शकतोय डायरेक्ट हिट सुपर हिट झालाय का, पाहावं लागेल. तिसऱ्या अंपायर आमचे, आणि तिसऱ्या अंपायर्सला इथे मात्र आता इन्व्हॉल्व केलंय. या तिसऱ्या अंपायरच्या माध्यमातून हे डिसिजन मात्र आहे ते स्पष्ट केलं जाईल. तिसऱ्या अंपायरच्या माध्यमातून निरीक्षण केलं गेलंय, आणि तिसऱ्या अंपायर्सने देखील आपण पाहू शकतो ज्याप्रमाणे दर्शवलं गेलंय की फलंदाज इथे अपुरा पडलाय. रन आउटच्या स्वरूपात फलंदाज बाद. धावफलक आपण बघतोय, धावफलकावर धावा आहेत 10. ऋतिक आलेत बॅटिंग करण्यासाठी, ऋतिक बाबर. ते सध्या तरी आपण बघतो नॉन स्ट्राईक एंडकडे. टॉप एज लागलाय, बॉल मात्र आपण पाहिला उंच उडाला, आणि बॉल गेलाय डिक्लेरेशन झोन मध्ये. मागे 1 रन्स आहे तिकडे. 1 रन्स संघाची टोटल 1 ने वाढलेली पाहायला मिळते. 11च्या घरामध्ये ही टोटल पोचलेली दिसते. आणि ज्या प्रकारची स्थिती आपण पाहू शकतोय ना, थोडीशी बिकट गेलाय. कारण की आतापर्यंत जर आपण खेळ बघितला ना, तर जवळजवळ खेळ झालेला आहे 9 बॉलचा खेळ, आणि 9 बॉल मध्येच तर 5 विकेट गमावलेत. सिंगल इकडे देखील घेतली जाते. सिंगलने टीमची टोटल 12च्या घरामध्ये पोहोचले. 12 रन स्कोरबोर्डवर आपण बघतोय. 12 ज्याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळालेत, आणि थोडंसं आपण पाहू शकतो की मग अडचण आहे नागले टीमसाठी. अडचणीवर मात करावी लागेल. अडचणीचा काळ संपवावा लागेल. अपील केली जाते हलकीशी, परंतु मात्र आपण पंच देखील पाहिले तर पंचांनी सांगितला की लेग बायच्या स्वरूपात 10 मिळेल, 1 रन्स मिळेल. 1 रन्स टीमची टोटल 13 पाहायला मिळालेत. अमोल यांचा स्पेल आपण बघितला तर आतापर्यंत तर विकेट टेकर आणि ती फाईट इकॉनॉमिकल हा स्पेल राहिलाय. बॉल चाललाय मागे डिक्लेरेशन झोन मध्ये, थोडासा बाउन्स घेणारा बॉल. 1 रन्स तिकडे देखील मिळाली आहे. 1 रन्सने टीमची टोटल झालेली आहे फलकावर 14. 2 ओव्हरचा खेळ पूर्ण झालाय. 5 गडी गमावलेत, म्हणजे अर्धा संघ बाद झालाय नागले टीमचा. एकविरा स्पोर्ट्सचा नागले टीम थोडीशी अडचणीमध्ये आपल्याला पाहायला मिळाले, आणि त्यामुळेच आपण पाहिलं अडचणीवर मात कशी करायची आहे आणि कशा प्रकारे आपण पाहिलं तरी ते खेळ करायचा आहे. 2 ओव्हरमध्ये पाहूया.
बॉलिंग मार्क बघूया आपण. संजू नम नावाचे बॉलर येत आहेत तिसऱ्या स्पाल मध्ये. स्ट्रायकिंग कडे तर बघतोय आपण मिस्टर ऋतिक बाबर या खेळाडूला बघतोय आता बॅटिंग करताना. पहिला बॉल बॅट्स विकेट कीपर पुढे आलेत अमोल. त्यांच्या हातामध्ये बॉल मात्र आपण पाहिलाय विसावलाय. कॅच पकडला जातोय. फलंदाज बाद होतोय. 6वा धक्का आपण पाहायला लागतोय. ऋतिकला परतावं लागेल. आता पॅव्हिलियनच्या दिशेने फलंदाज झालाय कॅचच्या स्वरूपात बाद. खूप धन्यवाद डीजे. ऐकवीर स्पोर्ट्स नागले टीम आपण बघितलं तर भरपूर स्ट्रगलचं क्रिकेट खेळताना आपल्याला बघायला मिळते. प्रत्येक आपण बघितलं तर बॅटर्स आपण पाहू शकतोय. एक मोठा फटका म्हणजेच काय जबाबदारीचं क्रिकेट मात्र खेळण्यासाठी कोणी तयार नाही आहे. हे चित्र आपल्याला बघायला मिळत आहे. अमोलने आपण बघितलं तर कॅच पकडला गेला. आता नवीन बॅटर्स आलेत सिद्धेश जाधव बॅटिंग करण्यासाठी. चांगला फटका सिद्धेशने खेचलाय. क्षेत्र आपण पाहिलं तर मग मिड विकेटचा आहे. तिकडे बॉलला फील्ड केलं गेलंय. ओव्हर थ्रो झाला. बॅकअप नव्हतं तिकडे. 1-2 मध्ये कन्वर्ट केलं जाईल. आता 2 धावा मिळाल्यात. कदाचित तिकडे आपण पाहू शकतोय तर चांगल्या प्रकारे बॅकअप झाला असतं ना तर सिंगलच मिळाली असते. परंतु 2 मिळाल्या आणि नागली संघ हेच म्हणेल की आम्हाला सध्या तरी धावा हव्यात कारण की आम्हाला मॅच मध्ये एक चांगल्या स्थितीमध्ये यायचं आहे. सिद्धेशने पहिल्या बॉलवर 2 घेतल्यात. आकाश जाधव आणि सिद्धेश जाधव 2 जाधव ब्रदर्स आपण पाहिलंय तर एक चांगली खेळी करतील का. आपल्या संघाला पुढे आणणारी खेळी गरज आहे त्या खेळीची. फटका चांगला खेळला. उंच उडालाय बॉल. बॉलच्या खाली आलेत फिल्डर. झेल पकडला जाईल. सिद्धेशने मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न ठरवला होता परंतु तो अपयशी राहिलाय आणि झालाय तो देखील झेलच्या स्वरूपात बाद. मैदानाच्या आतमध्ये धक्का क्रमांक 7 16 या आकड्यावर एकविरा स्पोर्ट्स नागली या टीमला. धन्यवाद डीजे. 7 आपण बघितलं तर तिथे फलंदाज बाद झालेत. आता नवीन बॅट्समन आलेत कुणाल पागी. कुणाल पागी याला आपण बघतोय. सध्या तरी आपण बघू शकतोय हा बॉल मात्र खेळला जातोय. वाईड लॉंग क्षेत्रामध्ये फिल्डर तैनात आहेत. हे 2 खेळाडू आता बघू शकतो किती खेळ करतील आणि कशा प्रकारे खेळ करतील. 1 धाव इथे घेतलेली पाहायला मिळाली आहे. संघाची टोटल पोचली आहे 17च्या घरामध्ये. बॉलिंग मार्क वर संजू नम आपल्याला बघायला मिळतात. डेड बॉलचा इशारा देखील येताना हा आपल्याला जो पाहायला मिळतोय. चर्चा करायची झाली तर 17 या आकड्यावर म्हणजे 7 विकेट डाऊन झालेत. काल भरपूर आपण पाहिलं तर कठीण निर्माण केला आहे. नेमकं आपण बघितलं तर मग बायच्या स्वरूपात 1 धाव मात्र येताना पाहायला मिळाली आहे. हे चित्र आपण बघू शकतो फलकावर 18 हे पाहायला मिळतात. व्हाईट बॉलचा इशारा पुन्हा मिळतोय. एक्स्ट्रा आपण पाहू शकतो आता येतात. चालतील नागली टीम साठी अशा धावा चालतील कारण की त्या देखील आपण पाहिलं तर मग येत आहेत. 18 वरून वाढताना पाहायला मिळेल. आपण पाहू शकतोय 19 झालेत. वाईट आलायत. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. बॅट बॉल मध्ये कनेक्शन नाहीये.
ओव्हर फिनिश झाली आहे. जवळजवळ 3 ओव्हरचा खेळ पूर्ण. फलकावर धावा 19, गडी बाद झाले 7. 6 बॉलचा खेळ शेष असेल आणि या 6 बॉल मध्ये किती धावा जोडल्या जातील, या 19च्या टोटल मध्ये किती प्लस करतील आणि किती धावांचं टार्गेट सेट होईल. चला जाऊया आपण संदीप आलेत बॉलिंग मार्कवर. संदीप थापड पाहतोय आपण बॉलिंग मार्कवर आणि स्ट्राईक एंडकडे बॅटर आहेत मिस्टर आकाश जाधव. आकाश जाधव यांना जर आपण बघितलं तर खेळ करताना आपण त्यांच्या खेळीकडे नजर टाकल्या तर आतापर्यंत किती बॉल खेळले ते देखील पाहूया. आकाश जाधव 6 बॉल खेळले गेलेत आणि 4 धावा बनवल्यात. कुणाल यांनी 2 मध्ये 1 केल्यात. आकाशसाठी हा बॉल पाहिला, समोर मिळालाय, खेळला गेलाय कव्हर क्षेत्रामध्ये. खुशाल आहे तिकडे, फिल्डिंग चांगली करतायत. थ्रो थोडासा आपण बघितलं खराब, परंतु बॅकअप झालाय. 1 धाव मिळेल. 1ने टीमची टोटल वाढली आहे, 20 झाल्यात. पहिल्या ओव्हर पासून आपण बघितलं जी अडचण वाढवली गेली ना ती कायम ठेवली आहे. ती मात्र आपण पाहिलं अडचण आपण पाहिलं तर कमी होत नाहीये. थोडासा आपण पाहिलं बाउन्सर हाताळलाय, अडचणीमध्ये आणणारा बॉल. आता फलंदाज मात्र कमी पडलेत. थोडस आपण पाहिलं तर मग रनिंग मध्ये बिघाड पाहायला मिळाला आणि तिथेच आपण पाहिलं संधी मिळाली. संदीपला रनआउटचा चान्स घेतला. फलंदाज मात्र आपण पाहिलं तर बाद होतोय. इथे आपण पाहिलं तर रनआउटच्या स्वरूपात परतावं लागेल मिस्टर कुणाल या खेळाडूला. सचिन भोईर बॅटिंग साठी येतात. किती फलंदाज बाद झाले तर आपण बघितले तर तब्बल जवळ 8 फलंदाज बाद झालेत. या ओव्हर मध्ये 3 बॉल फेकले गेले. संदीप थापंडे 1च धाव दिली आहे आणि ही मॅच आपण पाहिली ना आपण तर थोडीशी वन साइडली पाहायला मिळते का. फोर्स केलाय बॉलला, चांगला फटका आहे. ओ टायमिंग कमाल, बॉल निघून गेला बाउंड्री लाईनच्या पलीकडे. अगदी हल्लोज आणि सहजच केलेला फटका आणि मी याला चौकार. 4 धावा. बॅकफुटला जाऊन आपण पाहिलं तर फक्त वेट केला होता आणि या बॉलला आपण पाहिलं तर नक्कीच गॅप मध्ये खेळला. चौकारांची गरज होती, चौकार मिळतोय. संघाचं टोटल 24च्या घरात पोहोचलंय. 2 बॉल आहेत. एज लागले, बॉल हवेत उडालाय. विकेट किपर अमोल तलेकर खाली आले. झेल पकडला जाईल. बाद होत आहेत फलंदाज सचिन. पहिल्या बॉलवर चौकार लगावला होता परंतु दुसऱ्याच बॉलवर विकेट डाऊन झालाय त्यांचा आणि संघ थांबला गेलाय. 24च्या घरामध्ये 1 बॉल अजून देखील शेष आहे आणि 9वा फलंदाज गमावलाय नागले टीमने. सध्या तरी आपण बघतोय की मग बाद होणारा खेळाडू आकाश आहे, कारण की नक्कीच तसं स्क्रीनवर दिसलं होतं. आपण बघू शकतो की मग शेवटचा विकेट असेल आणि शेवटचा बॉल आहे. शेवटच्या बॉलवर धावा येत आहेत का बघूया. थ्रो चांगला झाला, फिल्डिंग चांगली झाले. किती मिळाले तर 1 मिळाली आहे. 1 मिळाली अंपायर्स. ओके 1 मिळाले शेवटच्या बॉलवर आणि त्यामुळे किती आलेत 25 झालेत आणि 26चं टार्गेट असेल. 25 धावा झाल्यात. 26 धावांचं हे टार्गेट असेल मॅचला चिंगड्यासाठी. पोहोचला नाहीये.
अरे हा मग त्याला मी नाही सांगितलं एक रन. तो त्याने विचारलं मीच बोलला 1 रन काढले, त्याच्यानंतर वाईट का डॉट आलाय, वाईट नंतर डॉट आहे काहीतरी. तरी त्याला समजत नव्हतं का? हा ना पहिला. अरे जो पहिला मला आलेला बघ सगळ्यात पहिला बाबाने त्याला चेंडू दिले, हा कधीपासून सांगतो तिकडे बघ इकडे ये, मी तुला दाखवतो. तो थांबला ना 3 वेळा सांगितलं तसंच मला बा. त्याला रमेशने प्रत्येक बॉलला किती आले ते लिहून दाखवलं. नशीब तेवढं तरी त्यांनी केलं. चला मैदानाच्या आतमध्ये आपण वळतोय. फिल्डिंग लावून घ्यायची नागले टीम आणि ओपनिंगची जोडी जीवदानी बॉलिंग टीमला विनंती करेन की आपण पाठवा मैदानाच्या आतमध्ये. KBM ट्रॉफी आज आपण बघितला 7व्या दिवसामध्ये पोहोचली आहे आणि उद्याचा दिवस आपण बघितला तर अंतिमचा असेल. 24 मध्ये 25 बनवल्यात, 9 विकेट गमावले नागले टीमकडून. आज अपेक्षा भरपूर चांगल्या होत्या. बॉलर आपण बघितलं सनील 3 विकेट घेतले, अमोलने 1 विकेट घेतला, संजूने 2 विकेट घेतले आणि संदीपने पण बघितले तर मग विकेट घेतले. 24 चेंडू आणि 26 धावा हे जिंकण्यासाठी लक्ष आहे. चला फिल्डिंग सेट करा लगेच. जीवदानी टीम आपले ओपनिंगचे खेळाडू मैदानाच्या आतमध्ये उतरावा ही विनंती असेल तुम्हाला. आणि आपण बघितलं तर मग अष्टभुजा लहूपाडा टीमचे कॅप्टन त्यांना देखील रिक्वेस्ट असेल की आपण देखील आमच्या टॉस बॉक्सच्या दिशेने येऊन राहा, कारण की 26 रन्स आपण पाहू शकतोय. 24 मध्ये 26 मात्र आपण बघितलं तर जीवदानी बॉलिंग टीमने ठरवलं तर जास्त वेळ घेणार नाहीये, परंतु नागले टीमला ठरवावं लागेल. परंतु आमच्याकडे 26 आहेत ना, 26ने देखील आम्ही मोठी फाईट करू शकतो. इथे गुड फाईट अँड टफ फाईट करण्याची क्षमता ठेवावी लागेल. अमोल तलेकर आणि संदीप, अमोल तलेकर संदीप थापड ओपनिंगची जोडी मैदानाच्या आतमध्ये उतरली आहे. KBM ट्रॉफीला आपण बघितलं तर जवळजवळ 7 ते 7 वर्ष आपण बघतोय नक्कीच पूर्ण होताना पाहायला मिळत आहेत. या स्पर्धेला आपण बघितलं तर अनेक संघ आपण पाहायला खेळण्यासाठी उत्सुक असतात. वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशनचे आणि प्रत्येक संघाने पण बघितलं तर या स्पर्धेमध्ये याही सीझनमध्ये आपण पहिला सहभाग घेतलाय. अमोल तलेकर स्ट्राईक एंडकडे आणि बॉलिंग मार्कवर बघतोय आपण बॉलर आहेत सिद्धेश जाधव. सिद्धेश जाधव यांच्या हातामध्ये सोपवलेला स्पेल पीपीचा स्पेल आहे आणि पीपी मध्ये आपण पाहूया की बॉलिंग कशी करतील आणि अमोल पीपी मध्ये बॅटिंग कशी करतील, कारण की 24 मध्ये 26 धावा जास्त दिसत नाहीये, परंतु पीपीचा स्पेल खूप निर्णायक ठरेल. सुरुवात झाली आहे. पहिला बॉल ऑन द राईज खेळण्याचा प्रयत्न केला होता अमोल तलेकरने. अमोल तलेकर आपण बघितलं तर मग एक टॉप ऑलराऊंडर खेळाडू VVPL मध्ये आपण देखील खेळताना बघितलं होतं. या खेळाडूला VVPL मध्ये देखील आपण बघितलं तर मग त्याची निवड झाली होती, परंतु त्यांचा संघ थोडासा सुरुवातीला कमी पडला. परंतु अमोल एक चांगले खेळाडू आहेत. आपण पाहिलं तर एक मॅच विनर, एक ऑलराऊंडर खेळाडू बॉलिंग टीमसाठी आपण पाहू शकतोय. तर मग सातत्याचं क्वालिटी क्रिकेट हे नेहमीच खेळताना पाहायला मिळत आहेत आणि आज आपल्या संघासाठी आपण पाहिलं तर मग या सातिवलीच्या मैदानामध्ये ओपनिंगचा क्रम स्वीकारत असताना ताकद टाकली होती फटक्यामध्ये. बॅट अँड बॉलमध्ये कनेक्शन तर नाही आहे, डॉट बॉल येताना पाहायला मिळतोय. आणि मी हेच म्हणत होतो की नागली टीमला पीपीच्या ओव्हरमध्ये कामगिरी करावी लागेल आणि तेच आपण पाहू शकतोय. मग सिद्धेश करतोय, सिद्धेश जाधव पीपीच्या पुढील बॉल पाहतोय आपण. हा बॉल आपण पाहिला तर थोडासा लांब जाणारा, अंपायरची इंटरेस्ट आहे तिथे. वाईट बॉल मिळेल. 2 डॉट नंतर आपण पाहू शकतो इकडे विकेट आली आहे. बघा नेमकं काय झालं होतं. नागली टीमची सुरुवात विकेटने झाली होती. ही मॅच जर नागली टीमला वाचवायची असेल ना तर तसंच काही सुरुवातीला धक्के देण्याचा प्रयत्न करावा लागेल. एक नाही तर नक्कीच 1 तर 2 धक्के जास्त आपण पाहिलं. जितकं होईल तितकं अपेक्षित मात्र ते कार्य करावं लागेल.
पुढील बॉल सिद्धेशांचा अमोलसाठी, परंतु दिशा थोडीशी चुकीची पाहायला मिळते. वाईटचा इशारा मिळेल. बघा 2 चांगले आले होते डॉट, परंतु 2 वाईट देखील आलेत. आपण बघितलं तर मग त्या 2 डॉट चेंडूची भरपाई देखील झाली आहे. टीमची टोटल आपण बघितलं तर मग 2 बॉल नंतर 2 असं आपल्याला बघायला मिळालंय या स्कोरबोर्डवर. स्कोरबोर्ड आपण बघितलं तर तितका मोठा नाही आहे, छोटा आहे. छोट्यामध्ये देऊन देखील कमी मध्ये जादा फायदा करावा लागेल आणि तो कसा करायचा तो विचार करावा लागेल. टॅप केलाय बॉलला, सिंगल सोडली आहे घेऱ्यामधून आणि सिंगल देखील वाजवण्याचा प्रयत्न करावा लागेल नागली टीम्सला ही मॅच वाचवायची असेल तर. आपण आता अमोलचा खेळ बघितला. सुरुवातीला पहिल्या 3 बॉलला खेळत असताना आपण बघितलं तर 2 वाईट नंतर एक आपण पहिले त्यांच्या बॅटमधनं म्हणजे 3 मध्ये 1 आली आहे. आणि चर्चा करायची झाली तर आता उर्वरित 3 आहेत. बॅकफुट पंच, ग्रेट शॉट. बॉल मात्र आपण पाहिला तर निघून चाललाय आउट ऑफ दी पार्क, आउट ऑफ दी पार्क, आउट ऑफ दी पार्क. 7 धावांसाठी षटकार. Thank you so very much, Shadize. पुन्हा एकदा ऑफस्टमच्या बाहेर पंच केला जातो. बॉलला मात्र आपण पाहिलं कव्हरच्या पॉइंटच्या क्षेत्रामध्ये बॉल चालला वेगाने बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकारानंतर आपण पाहिला आलेला हा चौकार. धाव संख्येचा वाढलाय आकार. धाव फलक मात्र आपण पाहिलाय तर या चौकाराने वाढली गेली आहे, पोचली गेली आहे 13च्या घरामध्ये. 13 धावा 5 बॉल चा खेळ पूर्ण झाला पीपीच्या ओव्हर मध्ये. सगळ्या गोष्टी आपण बघितल्या कारण की पहिल्या 3 बॉल मध्ये थोडस शांत ठेवलं होतं कारण की अमोल होते, परंतु संदीप जेव्हा आलेत ना स्ट्राईक वर त्याने षटकार चौकार 2 बॉल मध्ये 10 धावा जोडल्या गेल्यात. अक्रॉस गेले हा बॉल खेळण्यासाठी. शॉर्ट लेग क्षेत्रामध्ये फिल्डर तैनात. बॉलला फील्ड करतायत. धाव आपण पाहिली तर जोडली गेली इकडे एका धावेने टीमची टोटल पोहोचली गेली आहे 14च्या आकड्यावर. प्रवास आपण पाहिला तर सोपा केलाय. 14 धावा ज्याप्रमाणे आपण पाहिलं तर मग इथे होताना पाहायला मिळाल्यात आणि जिंकण्यासाठी लक्ष आपण बघितलं तर आहे ते म्हणजेच 26 धाव्यांचं. त्यामुळेच आपण बघू शकतो की आता 18 चेंडू आणि 12 धाव्यांची गरज मॅचला जिंकण्यासाठी. लवेश मिस्टर परफेक्ट लवेश भोईर पाहतोय आपण. लवेश यांच्याकडे आपण बघितलं तर बॉलिंग आहे, विकेट टेकिंग शैली आहे. समोरच्या दिशेने बॉलला फोर्स केलाय. एका टप्प्याने बॉल चाललाय 2 क्षेत्ररक्षकाच्या मधून गुंगारा देत बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे. 4 धावांसाठी येतोय हा 4 रन्स. बघा जागा बनवली होती, थोडासा फुलर लेनचा बॉल होता आणि संदीप काय पारी केला लागलेत. 18 वर धाव फलक पोहोचलं. 8 धाव्यांची गरज. मोठा प्रहार पेश करण्याचा प्रयत्न आणि तो तितका सक्सेस नाही झालाय. चर्चा करूया आपण संदीप यांची खेळी आपण जर बघितले तर या खेळीमध्ये आतापर्यंत एक 6 2 4 समन देखील बघितलेत आणि जवळजवळ 5 मध्ये 15 या वैयक्तिक धाव संख्येवर खेळतायत संदीप. 16 चेंडू 8 धाव्यांची गरज असेल. पुन्हा एकदा आपण पाहिला चांगला फटका कन्वर्ट केला जातोय. लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये फिल्डर आले तिकडे बॉलला पकडले गेले.
धाव एक घेतलंय, धोका नाही घ्यायला तयार इथे संदीप आणि अमोल. चर्चा करूया आपण तर मग या पार्टनरशिप आपण बघू शकतो तर सुंदर झाले, योग्य रीतीने पार्टनरशिप होताना पाहायला मिळाले आणि पार्टनरशिपचा फायदा मिळतोय आपण पहिला. लेंथ रेंज मध्ये बॉल मात्र पण पाहिला तर हातातून निसटून गेलाय. एका टप्प्याने 1 2 3 4 अमोलचा वार झालाय बेडा पार आणि हा येतोय चौकार. वाढ चला बॉल मला वाटतं की गोल झालाय, जर बॉल असेल तर आलाय 4 चौकार मिळाला. 3 धाव्यांची गरज अजून देखील आहे. 14 बॉल आणि 3 धाव्यांची गरज. एकतर्फा मॅच पाहायला मिळते आपल्याला. नागले टीम्स आज नागलेश टीमची ती ताकद नाही दिसली. बॅटिंग मध्ये थोडंसं निराशाजनक प्रदर्शन पाहायला मिळालं आणि अपेक्षा होती कदाचित ती मॅच. बघा संजय 11 नागले टीम देखील आपल्याला पाहायला मिळाली. नक्कीच त्यांच्याकडून देखील ते अपेक्षित परफॉर्मन्स नाही मिळालं आणि एकविरा स्पोर्ट्स टीम कडून देखील आपण पाहिलं अपेक्षित परफॉर्मन्स आपण पाहिलं तर सध्या तरी आपण पाहिलं तर मिळत नाही आहे. 13 बॉल आणि 3 धाव्यांची गरज पाहू शकतो आपण. लबेश बॉल आपण पाहिला तर मग सोडून दिलाय अमोलने. का सोडलाय कारण की वाईड होता आणि तेच पंच म्हणतात की वाईड आहे. 2 धाव्यांची गरज असेल. 13 मध्ये 2. बॉल उडवलाय उंच. 2 धावा हव्या आहेत. 1 मिळाले आणि दुसरी देखील आता मिळेल कारण की डिक्लेरेशन झोन आहे तिकडे. किती 1 आहे की 2 अंपायर्स? 2 आहेत ना. ओके 2 आहेत त्यामुळेच मॅच आपण पाहू शकतो इथे जिंकली गेली आहे आणि जीवदानी बॉलिंग टीम अगदी सहज हा मोठा विजय 2 ओव्हर मध्ये आपण पाहिला तर मॅचला फिनिश केलं गेलं. मॅचला जिंकलं गेलं. अभिनंदन जीवदानी बॉलिंग टीम. आणि प्लेअर ऑफ द मॅच आपण बघतोय जो दिला जाईल प्लेअर ऑफ द मॅच चे दावेदार आहेत आपण पाहिले तर मिस्टर सनील. 3 विकेट त्यांच्या नावावर आहेत 1 ओव्हरच्या स्पेल मध्ये आणि ते ठरतायत प्लेअर ऑफ द मॅच. कॅप्टन देखील या बॉलिंग टीम